एकूणच आपण पाहतोय काही वेळापूर्वीच राऊतांच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत। त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, काय सांगाल? आपण पाहतोय गेल्या काही वेळापासून या दोघं ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे। काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच जवळपास 20 ते 25 मिनिटांपासून दोन्ही भावांमध्ये चर्चा सुरू आहे आणि कौटुंबिक चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळते। त्यामध्ये राजकीय चर्चा सुद्धा होत आहेत आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सध्याच्या काही दिवसांमध्ये झालेले दसरा मेळाव्यातही आपण पाहिले, रामदास कदम यांनी ज्या पद्धतीचे आरोप केले त्याबद्दल देखील दोन्ही भावांमध्ये चर्चा होत असल्याची प्राथमिक माहिती मिळते। उद्या काही मोर्चा या संदर्भात काढण्यात येणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात देखील आक्रमक भूमिका मनसे आणि शिवसेना भविष्यामध्ये घेण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार जे आरोप प्रत्यारोप शिवसेना आणि मनसेवर गेल्या काही दिवसांमध्ये होत आहेत त्यासाठी एक मूठ बांधली जावी शिवसेना आणि मनसेची आणि आक्रमक भूमिका येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही भावांकडून मांडली जाईल अशी सुद्धा माहिती प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते। पण यावर शिक्कामोर्तब अधिकृतरित्या नेमकं कशा पद्धतीनं होणार आहे, काही माहिती पक्षातील प्रमुख प्रवक्त्यांकडून दिली जाणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण या संदर्भात आणि तसेच राजकीय समीकरणांबद्दल देखील चर्चा होते। त्यासोबतच जी पूरग्रस्त भागांना मदत दिली जाते शासनाकडून आणि त्यासोबतच पूरग्रस्त भागात जो काही हैदोस पावसाने घातलेला आहे त्याबद्दल देखील दोन्ही भावांमध्ये चर्चा होत असल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर या दोन प्रमुख मुद्द्यांवरती सध्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जाते। पूर परिस्थिती महाराष्ट्रातली आणि त्यासोबतच ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सध्या शिवसेनेवर केले जात आहेत आणि त्यासाठी काही मोठ बांधली जाणार आहे का दोन्ही कार्यकर्त्यांची मिळून आणि एखादं मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाणार आहे का याबाबत चर्चा जी आहे प्राथमिकरित्या सुरू असल्याची माहिती मिळते। एकंदरीतच आज आपण पाहतोय की रविवार आहे आणि रविवारच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि जवळपास अर्धा तास झालेला आहे दोन्ही भावांमध्ये मुंबईच्या बँड्रा मातोश्री या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि आपण पाहतोय की संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण विधीच्या समारंभामध्ये दोन्ही हे भाऊ जे आहेत ते एकत्र आले। दोघांनी स्नेहभोजन केलं। जवळपास 1 तास त्या कार्यक्रमामध्ये दोन्ही भावांची उपस्थिती होती। संजय राऊत सुद्धा होते, आदित्य ठाकरे होते, राज ठाकरे होते, उद्धव ठाकरे होते, त्यासोबतच रश्मिताई होत्या आणि शालिनीताई सुद्धा होत्या आणि त्यामुळे या दोघांमध्ये जे कौटुंबिक सख्य आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळालं आणि त्यामुळे एकंदरीतच नेमकं बऱ्याच दिवसानंतर जेव्हा हे दोन्ही भाऊ एकत्र आले त्यावेळीची परिस्थिती काय होती ती सुद्धा दृश्यातून दिसते आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे खाली पोहोचले, राज ठाकरे खाली पोहोचले। दोघांनी हस्तांदोलन त्या ठिकाणी केलं आणि हस्तांदोलन केल्यानंतर त्यांची जी देहबोली होती त्यामध्ये हे स्पष्ट संकेत होते की भविष्यामध्ये युती जी आहे ती मनसे आणि शिवसेनेची ही होऊ शकते। महानगरपालिकेच्या निमित्तानं ही युती होऊ शकते, मराठीच्या मुद्द्यावर ही युती होऊ शकते आणि याचे जे दूरगामी परिणाम आहेत ते नेमके कसे असणार आहे यावर सध्या जी चर्चा आहे ती सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि मुंबईतल्या काही जागा अशा आहेत ज्या ठिकाणी मनसेचं वर्चस्व जास्त आहे, काही ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व जास्त आहे आणि त्याबद्दल सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये जी पुढची फेरी आहे चर्चेची ती सुद्धा होऊन माहिती मिळते। पण त्यापूर्वी आपण पाहतोय की दोन्ही भावांमध्ये जे कौटुंबिक सख्य आहे ते सध्या आपल्याला वाढताना पाहायला मिळतं। जवळपास अर्धा तास झालेला आहे दोन्ही भावांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आणि आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी घडामोडच म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक दिवसांपासून जे कयास लगावले जात होते की महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही भाऊ एकत्र येतील, एकत्र निवडणुका लढवतील आणि याचे जे परिणाम आहेत ते सुद्धा आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील आणि तसं जर व्हायचं असेल तर मग दोन्ही भावांमध्ये जास्तीत जास्त एकोपा, जास्तीत जास्त भेटीगाठी होणं सुद्धा गरजेचं आहे आणि तेच सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की अर्धा तास झालेला आहे, अर्धा तासापासून दोन्ही भावांमध्ये ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आणि अत्यंत गोपनीयता या सगळ्या बैठकीबाबत ठेवण्यात आली होती। कुठलेही नियोजन नव्हतं, मनात आल्यानंतर या ठिकाणी राज ठाकरे यांनी येणं पसंत केलं असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे अचानक ठरलेली ही भेट आहे असं सुद्धा आता बोललं जातं आहे कारण या दोन्ही भावांमध्ये संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण विधीमध्ये ज्यावेळी भेट झाली होती तेव्हा बरं झालं आपण इथेच भेटलो अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया ती सुद्धा राज ठाकरे यांनी दिली होती आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास दोघांमध्ये स्नेहभोजन सुद्धा झालं, त्या ठिकाणी सुद्धा चर्चा झाली आणि नक्कीच गिरीश तुमच्याकडे येणार आहोत।